शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण नवीन दशकाला सुरुवात करतोय, ज्याचं नाव आहे गुणरूप म्हणजे दशक. दशकाचं नाव, समासाचं नाव वेगळं आहे. दशकाचं नाव गुणरूप दशक. आपण दासबोधामधले पहिले 5 दशक बघितले, ज्याच्यामध्ये आपल्या साधन चतुष्टयाची बैठक तयार झालेली आहे. आपल्या साधन चतुष्टयाची बैठक तयार झाली असं मी म्हणते, कारण आपण दासबोध वाचतोय तेव्हाच त्याचं मनन करतोय, त्याचं चिंतन करतोय आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्नही करतोय. हे आचरणात आणणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ही साधन चतुष्टयाची बैठक कशी तयार करायची, शम दमादी षट संपत्ती वगैरे, हे सगळं त्यांनी पहिल्या 5 दशकामध्ये सांगितलं, 4 दशकांमध्ये सांगितलं. आणि 5व्या दशकामध्ये सद्गुरू वगैरे यांची ओळख, सद्गुरू शिष्य वक्ता श्रोता अशी सगळी ती ओळख करून दिली गेली. आणि मग 6, 7, 8 याच्यामध्ये देवशोधन ते देवदर्शन असं सांगणारे हे समास आहेत. आणि नंतरचा 8वा ज्ञानदशक आपण बघितला. असे हे सगळे सागरासारखे अथांग म्हणजे पसरलेले आहेत. त्याच्यामध्ये शब्दांच्या सगळ्या ओळखी करून दिलेल्या आपल्या समर्थांनी, की हे म्हणजे काय, ते म्हणजे काय. पण पहिल्यांदा या मार्गाला जाताना आपल्याला साधन चतुष्टयाबरोबर शास्त्राचा परिचय असणं गरजेचं असतं. शास्त्राने काय सांगितलंय, शास्त्र प्रमाण धरलं जातं. त्यामुळे शाब्दिक रूपाने काय आहे हे आपल्याला सांगितलं जातं. हळूहळू त्याचा आपल्याला शास्त्राची प्रचिती यायला लागते, की हा, हे असं सांगितलंय. जर आपण त्या पद्धतीने विचार करत गेलो, संसारात राहून संसारातल्या वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जाताना पण त्या पद्धतीने विचार केला की शास्त्रात असंच सांगितलेलं आहे. या पद्धतीने विचार केला की शास्त्र प्रचिती यायला लागते, प्रपंचातली येते. पण प्रपंच हा सुद्धा परमार्थाची प्रयोगशाळा आहे. त्यामुळे इथनच आपल्याला बाहेर पडावं लागतं, कारण इथे अनेक प्रकारचे वेगवेगळे अनुभव आपल्याला येत असतात. काही वेळेला आपलं चुकतं, काही वेळेला दुसऱ्याचं चुकतं. त्यावेळेला आपलं चुकलं तर काय करायला पाहिजे, दुसऱ्याचं चुकलं तर आपण काय करायला पाहिजे, अशा अनेक गोष्टी आपल्याला याच्यामध्ये शिकायला मिळतात. परमार्थामध्ये सुद्धा तसंच आहे, काही खूप वेगळा आहे अशातला भाग नाही. पण हे सगळं सद्गुरू शिष्याला सांगतो किंवा वक्ता श्रोत्याला सांगतो की तू ब्रह्म आहेस, हे एकदा लक्षात करून दे. हे ज्ञान तो पटवून देतो. आणि इथपर्यंत आपल्याला शास्त्र प्रचिती यायला सुरुवात होते. आणि त्यानंतर अर्थात आचरणात आल्याशिवाय शास्त्र प्रचिती येत नाही. हे आचरणात आणणं अत्यंत महत्वाचं आहे. ते एका दिवशी सगळं जमत नाही, म्हणून तर एकतरी ओवी अनुभवावी असं म्हटलं जातं. आता अलक्ष ब्रह्मचे हे तत्व गाठायचे आपल्याला. लक्ष काय आहे आपलं, परब्रह्माचं. आणि आता आपण 9 ते 15 असे दशक बघणार आहोत. हे 9 ते 15 मधला हा पहिला गुणरूप आहे. त्या गुणरूपामध्ये अध्यात्मामध्ये गुण आणि रूप या दोन्हीचं महत्व आहे, त्याची सांगड नेहमी घातली जाते. म्हणजे हे सांगताना हे 9 ते 15 हे दशक अतिशय महत्वाचे आहेत असं मी म्हटलं. त्याचं कारण पहिल्या 8 समासांमध्ये दशकांमध्ये प्रत्येकाचं बीजारोपण केलेलं आहे असं मी प्रत्येक वेळी म्हणत होते. बीजारोपण केलंय. पण प्रत्येक वेळी बीजारोपण म्हणजे 8पर्यंत बीजारोपण आहे. आणि याच्यानंतर प्रॅक्टिकल काय आहे, खरं काय करायचंय. मग आपल्याला खरंच अहम ब्रह्मास्मी व्हायचं असेल तर काय करायला हवं, त्याचा आपल्याला शोध घ्यायचा असेल तर काय करायला हवं, हे प्रॅक्टिकल नॉलेज आता ह्या पुढच्या दशकांमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे ते त्या दृष्टिकोनातनं महत्वाचं आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला याच जन्मात जमतील असं नाही, पण आपल्याला माहिती करून घेणं महत्वाचं आहे. माहितीच नसेल तर आपण काय करायचं हे आपल्याला कळणार नाही. म्हणून नेहमी असं म्हटलं जातं की दासबोध हा उपयोजनात्मक आहे.
उपयोजनात्मक म्हणजे प्रॉपर कसा वापरायचा अध्यात्मामध्ये, अध्यात्माचं ज्ञान प्रॉपर कसं करून घ्यायचं किंवा आपण त्या स्तरापर्यंत कसं पोचायचं, याची देही याची डोळा सगळं करून सगळ्यामध्ये राहून सगळ्यापासून अलिप्त कसं राहायचं हे शिकवणारा हा दासबोध आहे. नुसतं शिकवणारा नाही, तर ते त्या मार्गाने असं करावं तसं करावं असं सांगणार नाही, कसं करावं हे सांगणार आहे. म्हणून तो उपयोजनात्मक आहे. पण काय आहे, उदाहरण देते उपयोजनात्मक म्हणजे काय. तसं घरगुती उदाहरण देते की आपल्याला टूथपेस्टच्या कंपनीने पेस्ट वापरायला दिली आणि त्यांनी एका बरणीमध्ये ती ठेवली की ही काय 200 ग्रॅमची पेस्ट आहे, ही एका छोट्या बरणीत ठेवली. आता ह्या बरणीतनं तुम्ही ती बरणी पॅक व्यवस्थित सगळं जसं आहे तसं चांगली कॅटेगरीची वगैरे सगळं ते केलं आणि ते बरणीत ठेवून दिल्यावरती ब्रशनी आता कसं करायचं बरं. घरातले सगळेजण ती पेस्ट वापरणार, तर ब्रश त्याच्यात बुडवून चालणार नाही, म्हणजे चमचा घ्यावा लागेल, चमच्याने ते लावायला लागेल, म्हणजे हात खराब होतील. मग हे योग्य आहे का? हे काही वापरणं तेवढं सोपं नाही, त्यातनं जाणं तेवढं सोपं नाही. हे मान्य आहे, दासबोधात पण जाणं सोपं नाही. पण समर्थांनी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सांगितल्यात की ज्या याच्या जन्मी याची देही याची डोळा शक्य आहे त्या सांगितल्यात. मग बघू ना, नंतर त्याच्या पुढचा टप्पा नंतर गाठता येईल. तर म्हणून टूथपेस्ट कंपनीने काय केलं, ट्यूब काढली प्लास्टिकची, त्याच्यामध्ये ती पेस्ट भरली आणि नुसतं प्रेस केलं की आपल्याला पाहिजे तेवढी येते. आता कसं झालं की सगळ्यांना ती वापरता येते, सगळ्यांसाठी ती योग्य आहे आणि ती कोणाच्या हाताला लागत नाही, काही नाही काही नाही. त्याचं उपयोजन जे आहे ते योग्य तऱ्हेने करता येतं. नाही तर मग ते हाताने घेतली तर ब्रशला लावली तर मग ती कमी आहे का जास्त आहे, मग ती पुन्हा काढता येणार नाही, कारण आपला ब्रश दुसऱ्याचा ब्रश वेगवेगळा आहे. अशा पद्धतीने आपली उपासना दुसऱ्याची उपासना वेगवेगळी आहे. ते प्रत्येकाला प्रत्येकाच्या पद्धतीने जाता यावं. कोणी एवढी घेतं, कोणी एवढी पेस्ट घेतं, असंही होतं. म्हणजे त्याप्रमाणे हा उपयोजनात्मक आहे. आणि दुसरं असं की हा रूप, मी मगाशी म्हटलं तसं, गुण आणि रूप यांची सांगड घालणारा परमार्थ आहे. कारण आम्हाला पहिल्यांदा सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निर्धारे या पद्धतीने जावं लागतं. म्हणून आपल्याला गुण आणि रूप यांची सांगड नेहमी म्हणजे परमार्थामध्ये घातलेली दिसते. आपण रामाचं उदाहरण घेतलं तर पतित पावन राम, पतित पावन श्रीराम. माझ्या पुस्तकामध्ये हे लिहिलेलं आहे, समोर कोणाचे पुस्तक असेल तर जरूर घ्या, म्हणजे मी काय म्हणते ते लक्षात येईल. आणि संकट निवारण करणारा संकट मोचन हनुमंत, ही दोन उदाहरणं त्याच्यामध्ये दिलेली आहेत. आता हे गुण आहेत. गुण म्हणजे कारण आणि रूप म्हणजे कार्य. कारण म्हणजे रॉ मटेरियल, कारण म्हणजे कुठलं कारण नव्हे, कारण आणि कार्य याला कार्य कारण भाव असं म्हटलं जातं. कार्य कारण भाव असं जे म्हटलं जातं, ते कारण म्हणजे रॉ मटेरियल आणि त्यातलं कार्य म्हणजे हे रूप. गुण आणि रूप असे हे दोन्याची सांगड घातली जाते. आता हे कार्य कारण भाव, असं उदाहरण द्यायचं झालं तर मला पेन तयार करायचंय. पेन तयार करायचंय म्हटल्यानंतर फॅक्टरीमध्ये पेन तयार करायचं, आपल्याला पेन तयार करायचं असं आपण गृहीत धरू. पण त्याच्यासाठी मला रॉ मटेरियल काय काय लागेल, तर काही थोडं प्लास्टिक लागेल, थोडं स्टील लागेल, ती रिफिल लागेल, ती शाई लागेल वगैरे वगैरे. हे सगळं मटेरियल वेगवेगळं असतं, त्याला मी पेन म्हणते का? तर नाही म्हणत. ते सगळं रॉ मटेरियल आहे, ते वेगवेगळं आहे. आणि त्याच्यात मग रूप काय, पेन हे आम्ही तयार केलं. त्या सगळ्या व्यवस्थित जिथच्या ठिकाणी सगळ्या गोष्टी लावून पेन हे तयार झालं. जे पेन तयार होतं त्याला मी प्लास्टिक किंवा रिफिल किंवा असं म्हणत नाही, त्याला मी पेन म्हणते. पण पेन हे त्याचं कार्य आहे. हा कार्य कारण भाव. प्लास्टिक हे कारण आहे. प्लास्टिक म्हणजे बाकीच्या ज्या छोट्या छोट्या रॉ मटेरियलच्या गोष्टी सांगितल्या त्या त्या म्हणजे कारण आहे. आणि त्याचं रूप निर्माण झालं, पेन असं आहे तसं आहे, छान आहे, मॉडेल त्या पेनचं छान आहे वगैरे वगैरे. इथे अध्यात्मामध्ये गुण आणि रूप याच्यामध्ये कार्य कारण भाव आहे. म्हणजे पतित पावन करणारा तो पतित पावन श्रीराम असं आम्ही म्हणतो, किंवा संकट निवारण करणारा तो संकट मोचन, म्हणजे संकट निवारण करण्याचे गुण त्याच्यामध्ये आहेत.
पतितांना पावन करण्याचे गुण त्याच्यामध्ये आहेत. हे सगळे त्याच्यामध्ये जे अनेक गुण आहेत त्यातला हा एक गुण. त्या पतित पावन करताना सुद्धा त्याला वेगवेगळ्या पद्धतीने करावं लागतं. ते वेगवेगळे गुण त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे ते पावन करणारा तो श्रीराम असं आम्ही जे म्हणतो. तसं प्रपंचात सुद्धा म्हटलं तर असतं खरं म्हणजे. हा कार्यकारण संबंध आहे इथे. हा कार्यकारण संबंध आम्हाला का महत्वाचा आहे? कारण त्या दृष्टिकोनातनं आम्ही त्या सगुण रूपाकडे पाहत होतो आतापर्यंत. आतापर्यंत आम्ही त्या सगुण रूपाकडे या पद्धतीने पाहत होतो. रूप आणि गुण याचा आपण विचार करतोय, दशकाचं नाव आहे म्हणून. तर ते आपल्याला सुद्धा हे पाहायला मिळतं प्रपंचामध्ये. पण प्रपंचामध्ये आम्ही जे नाव ठेवतो ते जन्माला आलेल्या बालकाचं नंतर नाव ठेवतो आणि नंतर तो वाढतो. त्याप्रमाणे त्याच्या बाबतीमध्ये असं होईलच, असं नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा असं पण होऊ शकतं. आम्ही अगदी सोनूबाई नाव ठेवलं म्हणजे ती सोन्यामध्ये लोळत पडेल असं होईलच असं नाही. ते तिच्या कार्यकारण भावाप्रमाणे जातं. पण आम्हाला नाव ठेवतो त्यावेळेला कार्यकारण भाव कळत नसतो. आम्ही आमच्या कल्पनेप्रमाणे नाव ठेवतो. म्हणून संसारात काही वेळेला नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा असं होऊ शकतं. पण परमार्थामध्ये किंवा अध्यात्मामध्ये ही जे अवतार धारण केलेले लोक आहेत यांच्या बाबतीमध्ये त्यांचं कार्य ठरलेलं असतं. त्यांचं नाव ठेवायला कोणतं ठेवू, हे छान आहे का ते छान आहे का अशा पद्धतीने ठेवलं जात नाही. तिथे एखादे ऋषीमुनी येतात आणि ते त्याचं संपूर्ण आलेख काढतात आणि त्यानुसार त्याचं नाव ठेवलं जातं. म्हणून ते नाव सार्थकी करण्याचं काम त्या गुणाप्रमाणे, त्याच्या कार्यकारणा भावाप्रमाणे ती ती व्यक्ती व्यक्ती म्हणण्यापेक्षा तो अवतार ते करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला हे कार्यकारण, गुण आणि कारण त्याचं रूप गुणरूपाचं महत्व आपल्याला सगुण भक्ती करता आहे. आणि सगुणाकडून निर्गुणाकडे जायचंय हे निश्चित आहे. आणि आतापर्यंत आपल्याला काय सांगितलं की हा विश्वातला जो पसारा आहे, भ्रमाचा पसारा आहे, दृश्याचा पसारा आहे, हा सगळा पसारा बाजूला सारायचा आहे. शक्य आहे का हो? बिलकुल शक्य नाही. पण बाजूला सारायचं आहे म्हणजे दृश्य बाजूला सारता येत नाही. हा दृश्यातील विश्वाचा मांडलेला मायेचा पसारा दूर करता येत नाही, हे मान्य आहे. पण तो सारायचा आहे, तो कसा सारायचा आहे? विचारांनी सारायचा आहे, मनाने सारायचं आहे, बुद्धीने सारायचं आहे. की ही माझी मुलं आहेत, मान्य आहे. त्याप्रमाणे लौकिक व्यवहार करताना त्या मुलांशी तसं वागलं पाहिजे. पण म्हणून मनातून त्यांच्याबद्दलची आसक्ती दूर करायची. बुद्धीच्या जोरावर ही मला शेवटपर्यंत साथ देतीलच, देणार नाहीत, हे त्याप्रमाणे आपण अलिप्त कसं राहता येईल या पद्धतीने करायचे. म्हणजे मनाने विचार करायचा आहे, बुद्धीने विचार करायचा आहे, विचारांनी विचार करायचा आहे. सारासार आत्मानात्म विवेक इथे पण आपल्याला उपयोगी पडतो. अशा तऱ्हेने हा दृश्याचा पसारा आपल्याला दूर करायचा आहे. पण दृश्याचा पसारा म्हणजे हे गुणात्मक सगळं इथे त्रिगुणात्मक म्हणता येईल आपल्याला. इथे जे निर्माण झालंय ते आहे. हा सगळा पसारा दूर करायचा, तो कसा करायचा, हा कार्यकारण भाव कसा आहे असं सगळं सांगत असताना त्यांनी आधार जो घेतलेला आहे 9 दशक 9, हे दशक 15, याच्याबद्दल आपण थोडं थोडं बोलतोय. पण आधी 15 बद्दल वगैरे नाही, आधी आपण 9 दशक आहे त्याच्याबद्दल गुणरूपाबद्दलच बोललोय. असं प्रत्येक दशकाबद्दल बोलणार आहोत. पण या सगळ्याचा मूळ कुठे आहे? तर मी जे म्हणत होते की इथे फक्त विषयाची त्यांनी सुतोवाच केलेलं आहे. इथे आता आपल्याला सांगितलं नाही, ते पुढे सांगितलंय, ते पुढे सांगितलंय असं दरवेळी म्हटलं. ते पुढे सांगणं आता सुरू झालं 9व्या दशकापासून. तर मुळातलं जो आपल्याला आता परमार्थ मार्गाला जायचंय, अहम ब्रह्मास्मी पर्यंत जायचंय, शाब्दिक पातळीवरचं ज्ञान त्याचं प्राप्त करून घेतलंय. आता आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये उतरायचंय. हे आपण कसं करायचं? हे प्रॅक्टिकल करण्यासाठी मुळात ओवीचा आधार कोणता आहे? तर नवविधा भक्तीमधल्या नवविधा भक्ती दशक 4, समास चौथा, पादसेवन भक्ती, त्याच्यामधली ही ओवी आहे 8वी. संग त्याग आणि निवेदन, विदेह स्थिती आणि अलिप्तपण, सहज स्थिती उन्मनी विज्ञान, हे सप्तही एक रूप श्रीराम. संग त्याग, निवेदन
विदेह स्थिती, अलिप्तपण, सहज स्थिती, उन्मनी, विज्ञान, असे हे सात. हे जे सात गोष्टी आहेत ह्या सगळ्या एकाच ठिकाणी जाऊन पोचतात. आपल्याला जो मार्ग जसा आपल्याला सोयीचा असेल, आपल्याला नामस्मरण भक्तीमध्ये वगैरे सांगितलेलं होतं की नाही, ज्याला जशी जमेल तशी सद्गुरू भक्ती करायला देतात. कोणाला नाम एकांतात जाऊन नाम घे म्हणतात, कोणाला पादसेवन भक्ती देतात, कोणाला अर्चन भक्ती देतात. त्याला ज्याच्यामध्ये जास्त रस असतो त्याप्रमाणे सगुण भक्तीची सुरुवात करून देतात. आणि ती भक्ती करता करता शेवटी तो कुठे येतो? या सात ठिकाणी येतो. आणि बरं, हे सात ठिकाणं तरी वेगवेगळी आहेत का? तर नाही, हे सप्तही एकरूप असं सांगितलेलं आहे. आणि हे सात जे आहेत ते दशक 9, ते दशक 15, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 असे सात ठिकाणी हे सात गोष्टी आपल्याला विस्तारून 10 10 समासामध्ये सांगितलेले आहेत. आणि त्याच्यातून आत्ताचा जो दशक आहे गुणरूप, यातनं आपल्याला सहज स्थिती सांगितलेली आहे. म्हणजे सप्तही एकरूप हे सात जे गुण आहेत, या सात गुणांसाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे 10 दशकांमध्ये सांगितले. पहिल्याच दशकात सगळं सांगितलेलं नाही, हळूहळू तिथपर्यंत आपल्याला नेले, कारण हे पचनी पडायला आपल्याला जड जातं. पेस्ट मधनं, त्या ट्यूब मधनं पेस्ट काढायची हे कळलं, ती छान प्रकारे बाहेर पडते हे कळलं, पण तरी सुद्धा पचकन दाबली तर ती एकदम बाहेर पडेल. तर तशी पडून चालणार नाही, हळूहळू पचवत पचवत आपल्याला तिथपर्यंत नेलेलं आहे. त्यातली जी सहज स्थिती आहे त्या सहज स्थितीबद्दल या दशकामध्ये, म्हणजे गुणरूप या दशकामध्ये सांगितलेलं आहे. असं 9 ते 15 या सगळ्या स्थिती ज्या आहेत त्या आपल्याला सांगितलंय की या करायला सुरुवात केली, एका दिवसात सगळ्या साध्य होत नाही. हळूहळू आपण संगत त्याग करायला लागलो, हळूहळू आपण निवेदन म्हणजे आत्मनिवेदन करायला लागलो, विदेह स्थिती आपल्याला हळूहळू प्राप्त होते, सगळ्यातनं अलिप्तपण येतं, रंगुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, या पद्धतीने आपल्याला वावरता येतं. आणि सहज स्थिती, उन्मनी, विज्ञान इथपर्यंत आपण जाऊन पोहोचतो. त्यातली सहज स्थिती आहे ती खरं म्हणजे आपल्याला जन्मजात आहे, अगदी लहानपणापासून आहे, पण आपल्याला लक्षात येत नाही. पण ह्या ज्या स्थिती सांगितलेल्या आहेत, विदेह स्थिती, उन्मनी, संगत्याग, आपण विदेहमुक्त, जीवनमुक्त, नित्यमुक्त यापूर्वी पाहिलेलं आहे. तर हे जे पाहिलेलं आहे हे सगळं एकच आहे, फक्त आपण आपल्या समजण्याकरता वेगवेगळी नावं दिली, की अमक्याला अमकं म्हटलंय, तमक्याला तमकं म्हटलंय. पण ते तसं नाहीये, शेवटी सगळेजण आत्मनिवेदन करतातच. त्यामुळे विदेह स्थिती, उन्मनी, संगत, त्याग ही विदेहमुक्ताची लक्षणं, सहज स्थिती, अलिप्तपणा, नित्यमुक्त ही मुक्ताची लक्षणं, आणि म्हणजे विदेहमुक्त, नित्यमुक्त आणि जीवनमुक्त असे तीन आपण त्यावेळेला पाहिले होते. पण हे सगळेजण एकच आहेत, शेवटी त्यांना आत्मनिवेदनापर्यंत जावंच लागतं, ज्ञानाचं विज्ञान करावंच लागतं. त्यासाठी त्यांची सहज स्थिती असावीच लागते, उन्मनी अवस्था त्यांना प्राप्त करून घ्यावी लागते, संघाचा त्याग त्यांनी यापूर्वी सिद्ध अवस्थेमध्ये केलेला असतो. आपण सिद्ध अवस्थेपर्यंत जातो तोपर्यंत संघ त्याग हळूहळू होतो, पण परमार्थाचा संगत त्याग होत नाही, तोही करावा लागतो. कारण मी संगत त्याग केला, मी संगत त्याग, आता मला काही संसारात रस नाही, हे सगळं जरी आपण किती म्हटलं तरी शेवटी परमार्थामध्ये मी अमुक केलं, मी तमुक केलं, हा किंवा मला सिद्धी प्राप्त झाल्या असा संघ जडलेला असतो. चांगला संघ, पण त्याचा सुद्धा अतिरेक होऊन चालत नाही, त्यामुळे तोही त्याग करावा लागतो. आणि इथे सगळ्याचा त्याग केल्यावर मी त्याग केला किंवा मी ब्रह्म आहे या मीचा पण त्याग करावा लागतो. हा संगत्याग तेव्हा पूर्ण होतो, तोपर्यंत पूर्ण होत नाही. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या पद्धतीमध्ये सगळं सप्तसंकेत आपल्याला सांगितलंय, ज्याचा विस्तार दशक 9 ते दशक 15 मध्ये आहे. आता याच्यामध्ये सहज स्थिती, याच्यामधला दशक 9 मध्ये आपल्याला सांगितलंय ती सहज स्थिती म्हणजे काय, तर सहजातम सहजम, जन्मतः जे सहजपणे प्राप्त झालेलं आहे लहान मुलाला, त्याला आपण सहज स्थिती म्हणतो. ते लहान मूल कुठे, अगदी नवीन जन्माला आलेलं 1-2 महिन्याचं वगैरे तिथपर्यंतच, जे केवळ परब्रह्माशी एकरूपच झालेलं असतं, मी ब्रह्म आहे या स्थितीमध्येच असतं.
हळूहळू ते मायेच्या मध्ये दुपट्यामध्ये त्याला गुरफटलं की दुपट, दुपदरी, ते दुपट जे गुंडाळलं जातं सुरुवातीला, त्याच्यामध्ये द्वैत शिरायला सुरुवात होते आणि तो द्वैतात अडकत जातो. पण मूळ स्थिती त्याची सहज स्थिती आहे. त्याला सुख नाही, त्याला दुःख नाही. तो कधी त्याच्या मनाला येईल तेव्हा हसतो, मनाला येईल तेव्हा रडतो. आणि आपल्याला असं वाटतं बघ किती रडतोय, पण छान रडतोय. पण तो आत्मस्थितीमध्ये, सहज स्थितीमध्ये रडत असतो, हसत असतो. हसणंही वेगळं असतं, की ज्याच्यामध्ये काही मिळवायचं नाही. रडणंही वेगळं असतं, ज्याच्यात काही मिळवायचं नाही, काही कमवायचं नाही. अमुक हवं, तमुक हवं, असं 2 महिन्यापर्यंत काहीही नसतं. कारण ते त्या परब्रह्माशी एकरूप झालेलं असतं. ते कुठलंही सुख मिळवण्यासाठी आटापिटा करत नाही आमच्यासारखं. आम्ही सुख मिळवण्यासाठी आटापिटा करतो आणि दुःख टाळण्यासाठी आटापिटा करतो. पण दुःख येतच आणि सुखही येतच, कारण सुख उपभोगतो तेव्हा दुःख दाराआड उभं असतं. ह्या दोन्ही गोष्टी येतातच. त्याशिवाय आम्हाला त्या सुखाची आणि दुःखाची किंमतच कळणार नाही. पण ज्या वेळेला मी सहज स्थितीमध्ये राहतो, तेव्हा हेही दिवस राहत जातील. याबद्दल आपण यापूर्वी नवविधा भक्तीमध्ये बोललेलो आहोत. की राजा होता आणि त्याने पूर्ण दरबार भरलेला असला, तो अगदी जिंकला खूप, सगळ्या प्रदेश जिंकून आला, युद्ध जिंकून आला, तरी तो शांत असायचा. सगळे म्हणायचे तुम्हाला आनंद नाही का? होतो ना, मी राज्य जिंकलं, मला आनंद झाला. पण त्याच्या समोर वाक्य लिहिलेलं असायचं, हेही दिवस जातील. याची त्याला जाण ठेवली होती. आता हे किती प्रॅक्टिकल आहे, की जे आपल्याला सहजपणे आचरणात आणता येईल. हेही दिवस जातील हे आपण लक्षात ठेवलं तर तो आनंद उपभोगता तर येतो, पण त्याच्या आसक्तीत आपण अडकत नाही, कारण हे कधी जाईल ते सांगता येईल. म्हणून तेवढा आनंद उपभोगून त्यातनं पुन्हा बाहेर होणं, हे अलिप्तपणे आपल्याला सहज सहज स्थितीमध्ये शक्य होतं. ही सहज स्थिती म्हणजे प्राप्त झालेलं सहज, जन्मतः प्राप्त झालेलं हे तर आहेच आहे. पण सुख दुःख टाळण्याकरता या सुख मिळवण्याकरता कोणतेही प्रयत्न न करता, पण आपल्याकडून जेवढं चांगलं लोकांना देता येईल तेवढं देऊन, आपण मात्र दुःखालाही तयार असणं आणि सुखालाही तयार असणं, दोन्ही गोष्टींना तयार असणं, या अवस्थेला सहज स्थिती असं म्हणतात. जे समोर येईल ते सहजपणे स्वीकारणं याला सहज स्थिती म्हणतात. असं म्हटलं तरी हरकत नाही. एकनाथ महाराजांनी अं, एकनाथ महाराजांनी सहज स्थितीचं वर्णन म्हणजे सहज स्थिती ते सहज समाधी इथपर्यंत वर्णन एकनाथी भागवतात केलेलं आहे. त्यामुळे ही सहज स्थिती म्हणजे काय, याच्याबद्दल आणखीन जाणून घ्यायचं असेल आपल्याला या 10 दशकामध्ये कळणारच आहे प्रॅक्टिकल दृष्ट्या. पण तरी सुद्धा त्याच्याबद्दलचं शाब्दिक नॉलेज किंवा शास्त्र प्रचितीनुसारचं नॉलेज हे एकनाथ महाराजांच्या भागवतातल्या एकादश स्कंदामध्ये नक्की आपल्याला पाहायला मिळतं. कारण एकनाथ महाराजांचं सहज स्थिती हा स्वभाव होता. त्यांचा तो स्वभावच झाला होता. असं केलं का वा वा छान आहे, भगवंताची इच्छा. तसं केलं का वा वा छान आहे, भगवंताची इच्छा. कशातही त्यांना सुख नव्हतं आणि दुःख नव्हतं, पण तरीही ते पूर्णपणे सुखामध्ये म्हणजे आनंदामध्ये सहजपणे वावरत असत. सुख दुःख वेगळं आणि आनंद वेगळं. आनंदाला पर्यायी शब्द दुःख नाही, सुखाच्या विरुद्ध दुःख आहे. पण आनंद हा एकम एव अद्वितीय अशा परब्रह्म स्थितीतला आनंद जो आहे त्याला पर्यायी दुसरा शब्द नाही, विरुद्ध वाचक शब्द नाही. एकम एव अद्वितीय जे आहे परब्रह्म सच्चित आनंद. सतला सुद्धा असत आहे, सच्चितला अचित आहे. आनंदाला दुसरा नाही जो ब्रह्मानंद आहे. पण सुखाला दुःख आहे. हे असे शब्दांमधले फरक काही वेळेला आपल्याला अशाच पद्धतीने, म्हणून नेहमी आनंदात असावे असं गोंदवलेकर महाराज म्हणतात. ते सुखात असावे म्हटलेलं नाही, कारण सुखासीन होणं सोपं आहे. पण आनंदात असावे, कुठलीही परिस्थिती समोर आली तरी सुद्धा त्याच्यात आनंद मानावा, तेवढ्यापुरतं दुःख व्यक्त करावं. पुन्हा आपल्या आनंदामध्ये ही सहज स्थिती आहे आणि ते सहजपणे येणं खूप अवघड आहे. असा हा सहज स्थितीचं वर्णन करणारा गुणरूप दर्शन आहे. आणि सप्तसंकेतापैकी ही सहज स्थिती जाणून घेणं महत्वाचं आहे. वृत्ती निवृत्त होते इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. परब्रह्मी ती लीनही होते आणि ती परब्रह्मी लीन झाल्याशिवाय सहज स्थिती प्राप्त होत नाही.
पण परब्रह्मामध्ये लीन होण्याकरता तत्वमसी याचं आचरण आपल्याला आणायला लागतं आणि मी अहम ब्रह्मास्मी पर्यंत पोहोचावं लागतं. इथपर्यंत आपण पोहोचलोय. साधन चतुष्टयाची बैठक, चार देहांचं निरसन हे आपण केलेलं आहे. आणि आता पुढची जी आहे, जे खरोखरी आचरणात आणल्यानंतर आपल्याला त्या परब्रह्मापर्यंत जाता येतं. ते परब्रह्म म्हणजे काय हेही त्यांनी पुन्हा मधनं मधनं आपल्याला सांगितलेलं आहे. पण तरी सुद्धा आता आपण सहज स्थिती समजावून घेणार आहोत. सहज स्थिती सांगताना पहिला जो समास आहे तो समास आशंका नाम समास. आशंका म्हणजे जे अज्ञान आपण आतापर्यंत आपल्याला आहे त्याचं स्पष्टीकरण करायला सांगून ते समजावून घेणं. त्याला जी आशंका आली असं म्हटलं, आशंका म्हणजे संशय घेणे. संशय घेणे म्हणजे आपण संशय घेतो तो संशय नाही बरं. आपण म्हटलेलं आहे ज्ञान म्हणजे निसंशय ज्ञान. त्या ज्ञानाबद्दल शंका घेणं म्हणजे संशय घेणं. असंच का, तसंच का, मग हे यालाच का म्हटलं जातं, त्यालाच का म्हटलं जातं, असं जे आपण शाब्दिक रूपाने जाणून घेत असताना जे केलेलं आहे त्याला संशय घेणं जे म्हटलं जातं ते आशंका घेणं. शंका कुशंका काढणं याचा अर्थ नव्हे, जे आपण प्रपंचामध्ये काढतो तशा शंका कुशंका नाही. एका ठराविक शाब्दिक पातळीवर शास्त्र प्रचिती घेऊन आपण पुढे आलोय. साधन चतुष्टयाची बैठक पुढे झाली. आता आपल्याला जे शंका येतात त्या शुद्ध ज्ञानाविषयी शंका आहे. कारण ते अजून आम्हाला झालेलं नाही. माणसाला परब्रह्माविषयी अज्ञान असतं. त्याचा मूळ स्वभाव जो आहे तो ज्ञान मिळवण्याचा आहे. मग ते कोणतंही ज्ञान असो, ते त्याला संपूर्ण ज्ञान हवं असतं. आणि त्यानुसार भगवत भक्तीवर आधारलेला मनुष्य म्हणजे ज्यांनी भगवत भक्ती करत जो आलेला आहे, तीच त्याच्या मूळचा स्वभाव ज्याचा झालेला आहे, तर ते अज्ञान जाण्यासाठी त्याचं निर्मूलन करण्यासाठी वेगवेगळ्या आशंका घेऊन त्याचं समाधान आपल्याला सद्गुरू करून देत आहेत. या समासामध्ये 29 ओव्यांचा हा समास आहे. काहीतरी अतिशय छोटा आहे आणि तसं जर म्हटलं तर आपण वाचायला लागलो तर कळतं आम्हाला निराकार म्हणजे काय, निराभास म्हणजे काय, हे काय आणि मग त्यांनी ते सांगितलं भास नाही तो निराभास, आकार नाही तो निराकार, असं सांगितलेलं आहे. हे सोपं आहे समजायला आणि 29 मध्ये काय समजावणार नाही का. त्यामुळे ते सहज सोपं आहे असं आपल्याला वाटतं. पण हा सगळा अर्थ सहज समाधीशी निगडित आहे. ते कळणं महत्वाचं आहे की जेणेकरून सहज समाधीच्या दिशेने आपण जाऊ शकतो. सगळ्यात आनंद, सगळ्यात घडलं तरी व्हावा, नाही घडलं तरी व्हावा, ती परमेश्वराची इच्छा आहे. या सहज समाधीमध्ये आपल्याला जायला मदत करणारा असा हा समास आहे. त्यामुळे परब्रह्माविषयी विचारलेल्या प्रश्नांना समर्थांनी उत्तरं दिलेलीच आहेत की निराकार म्हणजे. आणि हे जे विषय घेतलेले आहेत ना, ते 1, 1, 3, 5 म्हणजे जे विषम ओव्या आहेत, विषम ओव्या 1 ते 27, एक म्हणजे 27 वगैरे अशा, त्या ज्या आहेत 27 पर्यंतच्या विषम ओव्या म्हणजे 1, 3, 5, 7 वगैरे अशा पद्धतीच्या या ओव्यांमध्ये आशंका घेतलेल्या आहेत. आणि माझं निरोपावे असं म्हटलेलं आहे. निरोपावे हे मला नीट सांगा. कसं सांगा ही विनंती केलेली आहे, प्रार्थना केलेली. विनंती आणि प्रार्थना आपण शब्द नेहमी सारख्या ह्याने वापरतो. खरं तो सारखाच आहे. कोणी त्याच्याऐवजी विनंती म्हटलं आणि विनंतीऐवजी प्रार्थना म्हटलं म्हणून चूक आहे असं बिलकुल नाही. पण तरी त्याच्यात थोडासा फरक आहे. विनंती ज्या वेळेला केली जाते इथे ही प्रार्थना केली आहे हे लक्षात घ्या. पण विनंती ज्या वेळेला केलेली आहे की असं जरा करून द्याल का, त्यावेळेला समोरच्याने ती पूर्ण करायलाच पाहिजे असं त्याच्यावरती कुठलंही बंधन असू शकत नाही. की मी एखादी गोष्ट कराल का म्हणून विचारलं तर समोरचा हो मी प्रयत्न करतो, बघतो, सांगतो तुम्हाला काय ते. म्हणजे विनंती केल्यानंतर ती करावी, पूर्ण करावी ही अपेक्षा आहे, निश्चितपणे आहे. आणि अशालाच विनंती करावी जो पूर्ण करेल अशी मला खात्री आहे. त्यालाच आपण विनंती करतो, ऐऱ्या गैऱ्याला विनंती करत नाही. पण ज्याच्या हातातच काही नाही त्याला विनंती करण्यात काय पॉइंट आहे. तर तसं नाही. पण विनंती केल्यानंतर समोरच्याला ज्याला विनंती केली त्यांनी ती पूर्ण करेलच अशी खात्री नाही. पण प्रार्थना ज्या वेळेला केली जाते तेव्हा समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे ती केली जाईल याची खात्री असते. म्हणून प्रार्थना नेहमी देवाला केली जाते. विनंती कोण्याही व्यक्तीला, सद्गृहस्थाला, सत्पुरुषाला केली जाते.
पण सत्पुरुष आणि अवतार देव यांना जेव्हा प्रार्थना केली जाते तेव्हा मला माझ्या श्रद्धेमुळे खात्री असते की ही प्रार्थना तो पूर्ण करून घेईल. अर्थात त्यासाठी माझं आचरणही तसं असावं लागेल. मला ब्रह्माचं ज्ञान दे सांगते त्यावेळेला मी जर विषयोपभोगामध्ये रमलेली असेल आणि मी म्हटलं मी प्रार्थना केली हो खरं म्हणजे की मला ब्रह्माचं ज्ञान दे, कसा देईल? तो म्हणेल आधी साधन चतुष्टयाची बैठक कर, षट संपत्ती प्राप्त कर, बद्ध मुमुक्षु साधक सिद्धा प्रवास करून ये, त्यातले टक्के टोणपे खाऊन ये. म्हणजे टक्के टोणपे खाल्ल्यावरती जे ज्ञान मिळेल ते तुला अनुभवाचं ज्ञान असेल आणि अनुभवाधिष्ठित ज्ञान मिळवायचं असेल तर या सगळ्या गोष्टी करून मग माझ्याकडे मागायला येईल. तोपर्यंत आपण त्या भगवंताला मागतही नाही आणि आपण मागितलेलं त्याच्या कानापर्यंत जातही नाही. म्हणून प्रार्थना ही भगवंताला करायची असते. तशी ही प्रार्थना केली, माझं निरोप आहे ही प्रार्थना. तुम्ही मला नीटपणे सांगा, ते सांगताना मला समजावून द्या. माझ्यातले हा आशंका आहे, जे संशय आहेत ते संशय सगळे दूर करून टाका. आणि हे संशय दूर केल्यानंतर निसंशय ज्ञान म्हणजे आत्मज्ञान म्हणजे मला प्राप्त होईल. निसंशय ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हे आपण पहिल्या दशकातल्या पहिल्या समासात पाहिलेलं आहे. 15 प्रकारचे निश्चय करायला सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये हे पाहिलेलं आहे. आता हे 1 ते 27 मध्ये विषम ओव्या आहेत, त्याच्यामध्ये आशंका विचारलेल्या आहेत. आणि 2 ते 28 म्हणजे सम ओव्यांमध्ये समसंख्याने समर्थाने समत्वाने सगळ्याची उत्तरं दिलेली आहेत. त्यात 42 परब्रह्माची लक्षणं सांगितलेली आहेत. आणि 29व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात परब्रह्माचा जो दृश्य विश्वाचा पसारा आहे, म्हणजे हा सगळा मांडलेला पसारा आहे, त्या विश्वाच्या पलीकडे परब्रह्म आहे. हा दृश्याचा पसारा सगळा दूर काढून ठेवा. तो दूर काढायचाय. त्याच्यासारखे एकम एव द्वितीय काही दुसरं नसल्यामुळे याच्यातनं आपल्याला त्याला कितीही उपमा दिल्या तरी ते अनुपमेय आहे वगैरे अशा पद्धतीने 2 ते 28 या ओव्यांमध्ये ओव्यांमध्ये समसंख्यांनी त्याच्यामध्ये उत्तरं दिलेली आहेत. हा अतिशय लयबद्ध छोटासा असा आहे तरी पण अर्थपूर्ण आहे. कारण या सगळ्यामध्ये जी आपल्याला उत्तरं दिलेली आहेत ती सहज स्थितीशी निगडित अशी उत्तर आहेत. आणि सहज स्थितीशी निगडित उत्तर म्हणजे सत्व रज तम गुणांमुळे हा दृश्य प्रसार किंवा विश्वनिर्मिती म्हणूया आपण, ही क्रिया सहजपणे चालते की नाही. प्रकृतीला वेगळं काही करावं लागत नाही. सत्व रज तम या गुणांमुळे म्हणजे पुन्हा गुण आणि निर्मितीची क्रिया आणि त्यापासून झालेली निर्मिती अशा त्रिपुटी इथे येते. आणि जे कार्य आहे प्रकृतीचं ते साध्य होतं. म्हणजे कार्यकारण भाव इथे पण येतो विश्वनिर्मितीमध्ये. सत्वरज तमाच्यामुळे विश्वनिर्मितीची क्रिया सहजपणे चालते. तसंच याची अनेक उदाहरणं आपल्याला आपल्याला पाहता येतात, डोळ्याला अशी देता येतात की शेतामध्ये आपण बघितलं तर कणीस तयार होतं. शेतकरी बी पेरतो, रोप येतं, अरे वा झाली का मोठी, छान झाली, आता त्याला कणीस यायला लागलं. कणीस येतं पण कणीस आल्यानंतर तो म्हणतो आलं बरं का कणीस, म्हणून तो प्रत्येक वेळी त्याचं सगळं वरचं काढून दाणे आलेत का आतमध्ये, दाणे आलेत का आतमध्ये असं बघायला जात नाही. त्याला माहितीये की दाणे तयार होत आहेत, ते कणीस आपोआप मोठं झालं की ते उमलून जाईल आणि त्यातले दाणे आपोआप बाहेर पडतील. किंवा मग त्या सुमारास ते कणीस काढावं लागेल, त्याचे दाणे सांभाळावे लागतील त्याला पुढच्या दृष्टीने, पिकाच्या दृष्टीने. पण कणीस बंद असतं, त्या बंद कणिसामध्ये दाणे तयार होतात, ते कणीस आपोआप मोकळं होतं आणि त्यातनं दाणे बाहेर पडतात. ते सतत त्यातली वरची सालं काढून उघडून बघावं लागत नाही. ही त्याची सहज स्थिती आहे, कणसाचे दाणे तयार होणं कणसाच्या आतमध्ये, ही सहज स्थिती आहे. तसं आमच्यामधले सत्वरजतमातल्या सत्वगुणाचा प्रभाव वाढवत गेलो, आपोआप आपल्याला शास्त्र प्रचितीने तो येतो. तो करत गेल्यानंतर आपल्यामध्ये ती सहज स्थिती येते की सगळ्यामध्ये चांगलंच पाहावं. कुठलीही गोष्ट वाईट घडली तरी आपण म्हणतो या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत त्या इथे सांगण्याची आवश्यकता नाही, की तरी बरं, हे 2 शब्द वापरा. जसं मगाशी आपण म्हटलं की हे झालं तरी आनंद आहे, ते झालं तरी आनंद आहे. पण मनुष्य होत इतक्या पहिल्या फटक्यात हे जमणार नाही. पण हळूहळू आपल्याला त्याची वाचनाने, शास्त्र प्रचितीने, गुरुच्या कृपा आशीर्वादाने या गोष्टी सहज शक्य होतात. प्रयत्न आपल्याला करायचे.
प्रयत्न निश्चित करावे लागतात. मग तसंच हे आहे की दाणे जसे तयार होतात तसे आपल्यामध्ये सात्विक वृत्ती आपोआप वाढत जाते आणि आपलं आपोआपच सत्वगुणाकडे रजोगुण आणि तमोगुण, तमोगुण आपला कमी होतो. काही जणांचा रजोगुण सत्वगुणाबरोबर वाढतो आणि ते कार्य करायला सुरुवात करतात. तर काहींचा रजोगुणही हळूहळू कमी होतो. काही कार्य करावं असं त्यांना वाटत नाही. ते शांतपणे एकांतामध्ये परब्रह्माची स्थिती जाणण्याचा मार्ग असती वेगळाले तरी स्वरूपी जाऊन मिळाले, असे हे संत आहेत. प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे आहेत. त्यामुळे या सगळ्याला सहज स्थिती असं म्हणतात. आणि मग विश्वाच्या पलीकडे जे दृश्य आहे हे दृश्य असंच राहणार आहे, पण ते आम्हाला विचारांनी, विवेकाने, बुद्धीने दूर सारायचंय. त्यामुळे या सगळ्याच्या पलीकडे जायचंय. मग फूल दिसलं म्हणून त्यातला आनंद घ्यायचा नाही का? आनंद घ्यायचा आहे, पण ते फूल अशाश्वत आहे हेही आपल्या लक्षात ठेवायला लागतं. त्यामुळे ते आहे, झाडावर छान दिसतंय, त्याची शोभा वाढते, त्यातनं आनंद मिळतोय, तो आनंद नक्की घ्यायचा आहे. कारण आपल्यातनं आनंद द्यायचा आहे आणि बाहेरचा चांगला आनंद घ्यायचा आहे. पण तो बाहेरचा आनंद घेताना तो कायम टिकणारा नाही, हे लक्षात ठेवून त्याचा आनंद घ्यायचा आहे. आपला आनंद तुम्ही जेवढा भरभरून लोकांना द्याल तेवढा उत्तम असतो, ते आपण मात्र करायचंय. हे कळण्यासाठी या काही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये सांगितल्या. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, मज निरोपावे श्रीराम. निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही, परब्रह्मासी श्रीराम. त्या परब्रह्मापर्यंत जायचं असेल तर निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही, परब्रह्मासी. त्यातले गुण आपल्यामध्ये निर्माण करायला पाहिजे. ते गुण आपोआप निर्माण झाले की समगुणी गोष्टी एकत्र होतात. पाणी पाण्याशी सजातीय द्रव्य एकमेकांशी एकरूप होऊ शकतो. त्या परब्रह्माचे जे गुण आहेत तो निर्गुण निराकार आहे, पण तरी सुद्धा निर्गुण म्हणजे बहुगुण, निर्गुण म्हणजे बहुगुण अशी व्याख्या केलेली आहे. पण सगळे गुण त्याच्यापासूनच निर्माण झाले. त्याच्यामध्ये ते समस्थितीमध्ये असल्यामुळे आपण त्याला निर्गुण म्हणतो. पण मुळामध्ये त्याच्याकडे सगळे गुण आहेत. तेच गुण मायेकडे त्यांनी सुपूर्त केले आणि ते त्रिगुणाच्या सहाय्याने मायेने सगळा पसारा मांडलेला आहे. आता हा पसारा त्याच्या स्पंदनाने निर्माण केलाय, तो मात्र भ्रमरूप आहे. आणि जे जे उपजले ते ते नाशे. प्रत्येक गोष्ट मग हे माहितीये तर माझ्यातलं आत्मतत्व हे सत्य आहे, ते कायम टिकणार आहे, हे मला लक्षात घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने ही 42 लक्षणं सांगितलेली आहेत. निराकार, निराधार, निर्विकल्प, निरामय, निराभास, निरावयव, निप्रपंच, निष्कळंक, नी 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 सुरुवात झालेली 24 लक्षणं आहेत. आणि अनाम्य, अजन्मा, अप्रत्यक्ष, अगणित, अकर्तव्य, अक्षय, नी 18 विशेषण आहेत. अशा पद्धतीने त्याचा जर अभ्यास केला की आपल्याला लक्षात येतो की या समासामधली जी म्हणजे विशेषणं लावलेत त्याला वैशिष्ट्य आहे. कुठेही परस्पर विरोध याच्यामध्ये नाही, एकमेकाला सुसंगत अशीच आहे. जसं निराकार म्हटलं म्हणजे आकार नाही. प्रत्येक आकार जो आहे, आकार धारण केला की त्याला आधार असावा लागतो. मी आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्वाला कशाचाही आधार लागत नाही. पण मी आत्मतत्व आहे असं म्हटल्याबरोबर मला देहाचा आकार प्राप्त करावा लागतो. देहाचा आकार प्राप्त केल्यावर मी म्हणू शकते मी आत्मतत्व आहे. हे आत्मतत्व नुसतंच आहे तर ते वायुरूपच आहे. जगज्योती वायुरूपच आहे. हे जगज्योती हेही याच्यामध्ये नंतर पुन्हा येणार आहे, त्याचा विस्तार येणार आहे. पण हे जेव्हा वायुरूप आहे, शक्तिरूप आहे, त्यावेळेला त्याला आकार धारण करावा लागत नाही. मला सुद्धा माझ्या आकाराचा देही असून विदेही अशा पद्धतीने सहज स्थितीमध्ये मी जाईन. त्यावेळेला आकार असला काय नसला काय, मी जाडी असले काय, मी बुटकी असले काय, मी काळी असले काय, मी गोरी असले काय, काही फरक पडत नाही. जेव्हा मला मी आत्मतत्व आहे हे कळतं तेव्हा. म्हणून आपल्याला
नवविधा भक्तीमध्येच असेल. सांगितलं होतं सद्गुरूंचे 7 गोष्टी विचारात घ्यायच्या नाही. त्यांची जात नाही, त्यांचं कुळ नाही, त्यांचं रूप नाही, त्यांचा रंग नाही, पण त्यांचं ज्ञान लक्षात घ्या. तो दिसायला कसा आहे याच्यावर जाऊ नका. बुटकाय का ठेंगणा आहे का सद्गुरू, तसे स्मार्ट नाही आहेत नाही का तुमचे सद्गुरू, असं म्हणायचं काही कारण नाही. कारण ते त्याचा आकार आहे. तो आकार त्यांनी आमच्यासाठी चालतं पलतं परब्रह्म होण्यासाठी आणलेला आहे. पण ते मुळामध्ये निराकारच आहे. ते परब्रह्म जे आहे, जे सद्गुरूंनी रूप धारण केलंय म्हणून नामरूपात आलेले आहेत, पण मुळामधले जे परब्रह्म तत्व आहे, ते परब्रह्म तत्व त्याला आकार नाही. पण आकार असला की त्याला आधार असावा लागतो. म्हणजे शरीराचा जसा आधार असावा लागतो, गुलाबाच्या फुलाला आकार असावा लागतो, तेव्हा आम्ही त्याला ते ओळखू शकतो. पण आत्मतत्वाला आम्ही ओळखू शकत नाही, जसं परब्रह्माला ओळखू शकत नाही. म्हणजे प्रत्येक आकार, त्याला आकार नाही. जे जे आकार धारण केलेले आहे ते सगळं अशाश्वत आहे. पण याला आकारच नाही. आकार नसल्यामुळे त्याला कशाचा आधार घ्यावा लागत नाही. आधार असण्याची गरजच नाही. तो स्वयंसिद्धच आहे. त्याला आकारच नाही. बरं, त्याला आकार नाही त्याची कल्पना कशी करणार? म्हणून तो कल्पनातीत आहे. बघा, ही विशेषणं सुद्धा त्या पद्धतीने मांडलेली आहेत आपल्या समोर मांडताना. उगीच कुठलंही घेतलंय आणि कुठेही मांडलंय असं केलेलं नाही. त्याच्यात एक सुसूत्रता आहे. आता ह्याला कल्पना, कल्पना करायला ती गोष्ट डोळ्यांनी दिसायला तिला आकार असावा लागतो. आता ह्याला आकारच नाही तर याची कल्पना कशी करणार? म्हणून ते निर्विकल्प आहे, कल्पनाच करता येत नाही. ज्याला आकार आहे त्याचा नाश होतो, ज्याची कल्पना करता येते त्याला दृश्य स्वरूप आहे. म्हणजे जे दृश्य आहे ते नाशिवंत आहे. अशा पद्धतीने मग मला नाशिवंत काय काय आहे माझ्याकडे? बरंच काही काही आहे. हे बरंच काही काही जे आहे नाशिवंत, ते सगळं आकारामध्ये जे आहे ते सगळं मला बाजूला सारायला पाहिजे. मग मी माझ्या हातपाय तोडून टाकायचे का? तर तसं नाही. मला ते माझ्या शेवटच्या डेस्टिनेशन पर्यंत, गंतव्यस्थानापर्यंत जाईपर्यंत ते लागणारच आहे. शरीर लागणार आहे, त्यातला छोटासा हम पण लागणार आहे, हा हम सुद्धा लागणार आहे. पण तो तिथपर्यंत जाऊन नष्ट करून देही असून विदेही होणं, ही सहज स्थिती प्राप्त करण्यासाठी आपल्याला तिथपर्यंतच्या गोष्टी कराव्या लागतील. मला निसर्ग नियमाप्रमाणे पारमार्थिक लौकिक दृष्टिकोनातून मला माझ्या शरीराची स्वच्छता ठेवणं, खाणं पिणं सगळं करायला लागणार आहे. पण ते करताना सहज जे मिळेल ते खाईन, जे नाही मिळणार त्याची अपेक्षा करणार नाही. जे देत आहे ते माझ्या योग्यतेसाठी, योग्यतेप्रमाणे, योग्य दृष्टीने दिलेलं आहे. हे मी माझ्या मनाशी ठरवून घेतलं की प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद मिळतो. आणि आम्ही काय करायला जातो? दुसऱ्याची तुलना करायला जातो, की मी असं केलं मग तिने तसं केलं, तिने असं केलं मी असं केलं. तुलना करताना आपल्याला सुखी व्हायचं असेल तर आपल्यापेक्षा कम ती नेहमी अधोमुखी असावी. तुलना, तुलना म्हणते की ज्याच्यामुळे ईर्ष्या निर्माण होता कामा नये. पण वरच्यांची ईर्ष्या, त्यांना काय आहे, त्यांना काही उद्योग नाही, करतात त्या. उद्योग नाही म्हणून करतायत, पण उद्योग नसणारे अनेक लोक विषयांमध्ये पण गुंतलेले आहेत. पण उद्योग नाही म्हणून काही चांगलं करणारी लोक पण आहेत. कृष्ण सुधा मूर्तींसारख्या अनेक त्यांना काय गरज आहे समाजकार्य आणि हे करायची असं म्हटलं तर. पण त्या करतात कारण त्यांची ती आवड आहे. ही आवड आहे, आवड असली तर सवड निघते. या सगळ्या गोष्टी आपण बोलून झालेल्या आहे याच्या आधी. मग इथे तुलना करताना सुद्धा आपण नेहमी अधोमुखी करावी, ऊर्ध्वमुखी करू नये. नाही तर मग तिला मिळाले पैसे, लॉटरीचं तिकीट तिला मिळालं, मला नाही मिळालं. मला मिळालं असतं तर. इथे ज्या वेळेला आपण ऊर्ध्वमुखी तुलना करायला जातो तेव्हा आपल्या अंगात दुःख येतं. आपल्याला त्याचं दुःख होतं. तिला एवढी प्रवचनं मिळाली, तिला अंक मिळालं, तिची एवढी पुस्तकं झाली, माझी एवढीच झाली. अरे पण कर ना, तुझी एवढी झाली ती तुझ्या कपॅसिटी प्रमाणे झाली. तुझं एवढीच प्रवचनं झाली ही तुझ्या कपॅसिटी प्रमाणे झाली. त्याच्यामध्ये वाढ करण्याची शक्ती तुझ्यात आहे, तू ते करू शकते. यू कॅन डू इट. हे कळवून घेण्यासाठी आपल्याला सहज स्थिती अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून इथे तुलना करताना अधोमुखी करायची, ऊर्ध्वमुखी नाही. अधोमुखी करायची म्हणजे आपण करायचंच नाही का काही? तर चपला, मला 4 सेट आहेत चपलांचे असं धरून चाला. पण ज्याला चपलाच नाहीत त्याला चपला घालायचं सुखच मिळत नाही. ज्याला पाय नाहीत त्याला चपला घालायचं सुखच मिळत नाही. हे आपल्या लक्षात येत नाही. मग त्या मानाने मी पुष्कळ सुखी आहे. मी पुष्कळ सुखी आहे तर मी त्याच्यासाठी काहीतरी करू शकेन.
ही भावना मनामध्ये येते आणि आपले विचार चांगल्या ठिकाणी, विचार ऊर्ध्वगतीला जातात, तुलना अधोगतीला केली तर. अर्थात हा विषय वेगळा आहे, पण अशा पद्धतीने होऊ शकतं. ह्या ह्या परमार्थात, परमार्थ म्हणजे वेगळं काही नाही. आपल्या अंगामध्ये सद्गुण बाणवून सदाचरण सद्गुण यांचा उपयोग करून योग्य ठिकाणी योग्य वेळी त्याचा वापर करता येणं, आणि त्याचबरोबर त्याला जर आपल्याला म्हणजे प्रतिसाद तर द्यायचाच आहे, पण प्रतिकार करायची वेळ आली तर तेही सामर्थ्य असायला पाहिजे. म्हणून मन, मनगट आणि मेंदू या तीन गोष्टी समर्थाने आपल्याला सांगितलं. सहज स्थितीमध्ये आलं तरी सुद्धा मन, मनगट आणि मेंदू या तिन्हीचा वापर लौकिक दृष्ट्या करायला हरकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. आता इथे कसं आहे, आमय, आमय हाही शब्द आहे, निरामय. आमय म्हणजे काय, तर निरामय म्हणजे आमय नाही. आमय म्हणजे रोग किंवा विकार, आध्यात्मिक दृष्ट्या विकार असंही म्हटलं जातं, किंवा रोग होणं. निरामय म्हणजे निरोगी, अतिशय निरोगी, हे लौकिक अर्थाने पण वापरलं जातं. तसं विकार हाही शब्द आमय याच्यासाठी वापरला जातो. ज्याला विकार आहे तो परब्रह्म होऊ शकत नाही. विकार म्हणजे कोणते? आपले विषयांचे विकार वेगळे, ते तर असतातच, पण आपण आता त्याच्या पलीकडे आलोय, सिद्धांच्या पलीकडचा सगळा विचार सुरू आहे. किंवा साधकाचा विचार चालू आहे, तीव्र साधक किंवा सिद्ध यांचे विचार आहेत आता. त्यामुळे पहिले विकार, षड्रिपू, षडविचार, विषयांचे पंचविषय, हे सगळं आपलं बाजूला सारलेलं आहे. त्यातनं आपण हळूहळू बाहेर पडतोय, नाही पडलेलो आहोत, इथपर्यंत आलेलं आहे. मग विकार कोणते? ज्याला विकार आहे त्याला आकार आहे, ज्याला आकार आहे त्याला आधार आहे. अशा आणि आधार आहे त्याला, तो सगळा अशाश्वत आहे. विकार कोणते? अस्ति जायते वर्धते विपरिणमिते क्षीयते नश्यते वगैरे जे सांगितले ते षडविकार. ते षडविकार ज्याला आहेत, पण उपजे ते नाश हा न्याय आहे ना. त्यामुळे जे जे निर्माण झालं ते ते नष्ट पावणार आहे. म्हणजे हे सगळं अशाश्वत आहे, म्हणजे अशाश्वत आहे ते परब्रह्म होऊ शकेल का? तर नाही. मग अस्ति जायते विपरिणमिते, मी पण आहे, मी आहे. मी लहान असताना माझं आत्मतत्व होतं, माझं शरीर बदललं, मी थोडी मोठी झाले, त्याच्यानंतर ते आत्मतत्व आतमध्ये तसंच होतं, त्याच्यात काहीही बदल झालेला नाही. मी थोडी मोठी झाले, त्याच्यानंतर आता वृद्धत्व आलं, माझी वाढ खुंटली, आता नश्यतेकडेचा प्रवास सुरू झाला. आता माझं शरीर क्षीण व्हायला लागलं, म्हणजे माझ्या शरीरामध्ये एवढे बदल होत आहेत. पण ते आत्मतत्व जे जन्मतःच आतमध्ये जाऊन बसलेलं आहे, आतल्या अंतर्यामी बसलेलं आहे, ते जसं आहे तसं आहे. आणि ते आहे म्हणून मी आहे. म्हणजे त्याला कुणाचाही आधार लागत नाही, पण त्याला शरीरात येण्यासाठी मला शरीराचा आधार घ्यावा लागला. पण हे शरीर नश्वर आहे, शरीर सोडून दिलं की ते बाहेर खुशाल जायला मोकळं आहे. त्या आत्मतत्वाशी मी जेव्हा निगडीत होईन, तेव्हा हा देह असला काय नसला काय मला फरक पडत. देहाचे विधी मी नेहमीप्रमाणे सगळे करणारच आहे. खाणं पिणं, उठणं बसणं, चालणं फिरणं, हे सगळं असणारच आहे. पण ते माझ्या दृष्टीने महत्वाचं नसणार आहे. कोणती साडी नेसली, काय घातलंय, कुठल्या प्रकारचं कुंकू लावलं होतं, मग कोणतं लिपस्टिक लावलं होतं, डोक्याला काय म्हणतात त्याला, काळा रंग वगैरे लावला, कलप वगैरे लावलं होतं का वगैरे, असले काही प्रकार जे आहेत याच्याकडे माझं लक्ष जाणार नाही. कारण हे सगळे बाह्य विकार आहेत आणि ते षड विकारांप्रमाणे, अस्ति जायते वर्धते याप्रमाणे ते वेगवेगळ्या पद्धतीने वापरले जातात. तेही अशाश्वत आहे, शरीर अशाश्वत आहे, आणि म्हणून या शरीराला त्याचा आधार लागतो, आत्मतत्वाचा. पण शरीर नष्ट झालं तर त्याला कुणाचाही आधार लागत नाही. हे त्या तत्वापर्यंत मला जायचंय की मला सुद्धा कोणाचाही आधार घेण्याची गरज. लौकिक दृष्टीमध्ये म्हणत नाही, आत्मिक दृष्ट्या आपलं हे सगळं बोलणं चाललेलं आहे. म्हणजे रात्रीच्या आभासाचा बद्दल एक त्यांनी दिलंय, भास. भास होणं हे तर रात्रीच्या वेळी अज्ञानाचा अंधार वगैरे आपण हे सगळं बोललेलो आहोत, की दगड आहे आणि कोणीतरी चोर बसलाय असं मला वाटतं, त्याचा भास होतोय असं मला वाटतं. तर भास होण्यासाठी सुद्धा काहीतरी असावं लागतं की नाही? माझं शरीर सुद्धा असण्यासाठी काहीतरी आतमध्ये शाश्वत असावं लागतं. भास होण्यासाठी तिथे दगड तरी असावा लागेल, तिथे झाडाचं खोड तरी असावं लागेल, तेव्हा चोर बसलाय असं मला दिसेल. भास होण्यासाठी काहीतरी अधिष्ठान व्हावं. तसं आत्म्याचं अधिष्ठान या शरीरासाठी, या नश्वर गोष्टींसाठी असावं लागतं.
जे दिसतंय आपल्याला दृश्य भास आहे, ते दृश्य भास आज ना उद्या नष्ट होणार आहे. पण त्यामागचं विभूती ज्या आहेत त्या तशाच राहणार आहे. त्या विभूती मागचं जे तत्व आहे ते तसंच राहणार आहे. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. म्हणून हा समाज समजायला पटकन सहज सोपं जातं. निराकार या शब्दाशी पुढचे सगळे शब्द जोडलेले आहेत. आणि तसे तसे आपण पाहत गेलो तर काही उदाहरणं आपण पाहत गेलो म्हणून ओव्या वाचण्याच्या खंडात पडलो नाही. पण हे शब्द आपण बघितले की जे निरावलंब, आलंबन नाही असं म्हटलं. आणखीन एक शब्द, आलंबन नाही. आता आलंबन नाही म्हणजे काय? आपल्याला सुरुवातीला मन इतकं चंचल आहे, मन बुद्धी विवेक या सगळ्या गोष्टींवर आधारित या गोष्टी आहेत. आपलं मन इतकं चंचल आहे की ते एका ठिकाणी स्थिर राहत नाही. पण मनाचा हा गुण आहे की जे चिकटलं की चिकटलं. आधी गुळाला मुंगळा चिकटावा तशा पद्धतीने चिकटून बसतो असं म्हटलेलं आहे. पण ते चिकटून बसण्यासाठी त्याला काहीतरी आलंबन लागतं. सगुणाची उपासना करताना किंवा ध्यान करताना सुरुवातीला मनामध्ये असंख्य विचार येतात. ते असंख्य विचार जाऊ दे, त्याच्याकडे त्रयस्थपणाने बघा. अहो पण ते संपतच नाही, नको संपू दे. त्याचा एकदा निचरा होऊन जाऊ दे. उद्या बसलं तरी तेच, परवा बसलं तरी तेच. मग यासाठी नंतर हळूहळू आपण म्हणतो एखादं निरांजन या, एखादी सगुण मूर्ती समोर ठेवा की जिच्याकडे बघितल्यावरती आपल्याला ध्यान लावायला, म्हणजे डोळे उघडे ठेवून पहिल्यांदा ध्यान लावावं लागतं. म्हणजे या दृश्य विश्वाचा आपण विचार करतो, सगुणाचा विचार करतो आणि कुठलं तरी आलंबन आपल्याला लागतं. हे आलंबन घेतल्यानंतर हळूहळू ध्यान लागायला लागल्यावर आपले डोळे आपोआप मिटतात आणि तीच मूर्ती आपल्या डोळ्यासमोर मिटलेल्या यायला लागते. आणि हळूहळू ती मूर्तीही लागत नाही, काहीतरी प्रकाशाचा झोत किंवा असं काहीतरी येतं, जे खरं म्हणजे ज्याला काही शाश्वत स्वरूप नाहीये, पण तरी सुद्धा काहीतरी स्वरूप येतं. हळूहळू या सगळ्या गोष्टी एक 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 कमी होत जातात आणि ध्यानामध्ये आपण आपलाच विचार करायला लागतो, ओम ब्रह्मास्मीचा. आणि मग ध्यानामध्ये भगवंत आपल्याशी बोलतो असं मी म्हटलं. तिथे आपण निरावलंब, कुठलंही आलंबन लागत नाही, कारण त्या भगवंताचे स्वरच आपल्याला ऐकू येतात, जसे अरविंदांना ऐकू आले श्रीकृष्णाचे कारागृहामध्ये. काय जागा होती बघा. मला एवढी शांत स्वतंत्र बेडरूम आहे, त्याच्यामध्ये आम्ही शांतपणे बसतो, पण आमचं मन अजूनही चंचल आहे. त्या चंचल मनाला आवरून तिकडे धरून बसायचे, तर आपल्याला आलंबन लागत नाही. आणि निरालंब हेच त्याचं लक्षण आहे. ते आपल्याला कुठल्याही गोष्टी, म्हणजे बाहेर कितीही गोष्टी चालल्या असल्या तरी आपलं अनुसंधान सातत्याने त्या परब्रह्माशी असणं. बाहेरील सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत, त्या आपण परमेश्वराशी करतोय, परमेश्वरासाठी करतोय. तो परमेश्वर आहे, कारण जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत, याप्रमाणे ते भगवंत मानूनच आपण करतोय. त्यामुळे चराचरामध्ये भगवंत पाहायला सुरुवात झाली की वेगळं आलंबन लागत नाही. आणि मग त्याच्याशी ही एक भावना आहे, हा भाव आहे. आणि ही सगळी विशेषणं एक भावातली विशेषण आहे, ती आपण लक्षात घेतली म्हणजे मी देह धारण केलाय, मला आकार आहे, मी उंच आहे, बुटका आहे, हे आपल्याशी जोडायचं आहे प्रत्येक गोष्ट. मी आकार धारण केलाय म्हणजे आज ना उद्या मला जर मरायचंच आहे, आज ना उद्या माझा मृत्यू आहे, म्हणून मी काहीच करायचं नाही असं नाही. क्रिया करतच राहायचे, कारण ज्यातस्य हे घोर मृत्यू हे जरी खरं असलं तरी सुद्धा क्रिया करणं हे माणसाचं कर्तव्य आहे. कारण तो क्रियाचीच योनी आहे. तो कर्म केलं, कर्मयोनी आहे. त्यामुळे कर्म केल्याशिवाय तो स्वस्थ बसू शकत नाही. मग कर्म चांगली का नाही करू? मग कर्म करताना भगवंत अर्पण करून का नाही करू? गीतेचा 3रा अध्याय आठवायचा, कर्म फलेच्छा न धरता का न करू? परमेश्वराचं इन्स्ट्रुमेंट म्हणून मी हे कार्य काय नाही करू? मी इथे मी कुठलाही लेप लावून घेत नाही. म्हणजे लहानपणी मोठेपणी शरीर जसं बदललं, माझी कार्यही बदलत गेली, तरी पण कार्य बदलली तरी ती कार्य परमेश्वराने दिलेली आहेत म्हणून मी करते, या भावनेने मी करायला सुरुवात केली. अशा पद्धतीने आधाराच्या बाबतीमध्ये आपण नेहमी म्हणतो, लहानपणी मला आई वडिलांचा आधार होता, मोठी झाले, लग्न झालं, नवऱ्याचा आधार होता, त्याच्यानंतर नवऱ्यानंतर मला मुलाबाळांचा आधार आहे असं आपण म्हणतो. हे आधार बदलणारे आहे, पण त्या परमेश्वराचा आधार जर मनामध्ये ठेवला, बाहेर सगळ्यांचे आधार आहेत, भौतिक दृष्ट्या आधार आहेत, हे मान्य आहे, ते असावे लागतात. आणि ते असणं आपल्या
क्रियेवरती अवलंबून असतात. आपण कसं वागतोय याच्यावरती आपल्याला मिळणारे आधार अवलंबून असतात. म्हणजे आपल्यावरतीच हे सगळं अवलंबून आहे की नाही. मग आपली क्रिया चांगली असावी की नाही. परमेश्वर स्वरूप बाकीच्या सगळ्यांना मानलं की आधार आपले भक्कम होतात. पण ते सगळे आधार बदलणारे आहेत, नश्वर आहेत. ते माझ्या देहाचे आधार आहेत. माझ्या देहाला कुणाचा आधार आहे? तर आत्मतत्वाचा आहे. जे अहम ब्रह्मास्मी म्हणून मी लहानपणापासून जाणतोय, ज्याच्यावर दडपण पडलंय, पांघरून पडलंय, ते पांघरून काढायचं काम सद्गुरू करतायत. मग मी निराधार आहे असं म्हणायचं कारण नाही. मला आधार आहे ते आत्मतत्वाचा आधार आहे. पण आत्मतत्व जाणून घेतल्याशिवाय त्याचा आधार मला कळणार नाही. म्हणून अहम ब्रह्मास्मीच्या अहम मधला अहम सोडून ब्रह्म अस्मी याचा पर्यंत मला जायचंय. आणि ते सद्गुरूंचा हात धरून जायचंय असं आपण म्हणतो. कारण तेच सर्व सर्व आहे. ते परब्रह्मच सर्व सर्व आहे. आणि तेच मला नाही, त्याच्या मनात असल्याशिवाय तो आपला हात धरत नाही. सद्गुरु रूपाने तो आपला हात धरत नाही. त्याचं कारण, तो हात केव्हा धरतो? जेव्हा चार देहांचं निरसन व्हायची वेळ येते. महाकारण देहापर्यंत पहिले तीन देहाचं निरसन झालं की नंतर तोपर्यंत तो आपला हात धरत नाही. एकदा त्याने हात धरला की मग त्याचाच आधार आहे. हे आमच्या मनोवृत्ती शास्त्र प्रचितीने आम्ही जाणून घेतलंय. बुद्धीच्या जोरावरही ते जाणलंय. मनापासून त्याच्यावरती निष्ठाही ठेवली, श्रद्धाही ठेवली. या सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळं झाल्यावरती तो आपल्याला हात द्यायला दोन पावलं पुढे येतो. आपल्याला आधीही 10 पावलं चालावी लागतात. आणि मग हे सगळं होत गेलं तर मग माझ्या लक्षात येतं, मी नाही, म्हणजे हे अवयव माझे नाही. ह्या गोष्टी नुसत्या ज्या आपण शास्त्र प्रचितीत वाचलं. काय होतं, एखाद दिवशी बरं नाहीसं होतं. तुलाच उदाहरण घेऊया. नेमकं इतका पाऊस पडला, सर्दी खोकला झाला, बोलता येईना खोकल्यामुळे, अमकं झालं तमकं झालं. आणि काय माहिती त्याने आता उद्याचं प्रवचन कसं होणार. सांगावं की काय, सांगावं की काय. आता 2 दिवसांनी मला काही प्रवचन करता येणार नाही बा, आवाज बसलाय, झालंय आपल्या गोष्टी. आणि नंतर त्या दिवशी बघावं तर आवाज सुटलेला. त्या त्याचा हात आपण धरल्यानंतर आपला हात आपोआपच तो हातात घेतो आणि म्हणतो, या ठिकाणी जाताना मी तुझा हात धरलाय. पण तू उलटा विषयाकडे जायला लागलास किंवा सिद्धी प्राप्त झाल्यात म्हणून त्याचा अभिमान घ्यायला लागलास, तर मात्र मी तुझा हात सोडून देईन. हा हात त्यांनी धरलेला घट्ट धरायचा असेल तर सहज स्थिती आपल्याला महत्वाची आहे. की जे जे आपल्या समोर ठेवलेलं आहे ते आनंदाने स्वीकारणं. मग ते सुख असो, दुःख असो, हेही दिवस जातील. हे लक्षात ठेवून ते आपल्याला आचरणात आणता येतं. जसं अवयव म्हणजे मी, तो निरावयव आहे. अवयव मला आहे, पण म्हणून मी अवयव काढून टाकायचे नाहीये. या अवयवांनी, मग कुत्ता भी जाने चमडी भी जाने, हे कबीराचं उदाहरण आपण आतापर्यंत दिलंय. त्याला तो कुत्रा चावतो तरी त्याचं नामस्मरण चालू आहे. माझ्या जवळ कुत्रा आला तर मला भीती वाटते. याचा अर्थ अजून माझी ती स्थिती प्राप्त झाली नाही. त्या स्थितीपर्यंत जाण्याकरता मला ध्यानापर्यंत जायला हवं. ध्यान ज्ञान सगळं, ज्ञान कळेना ध्यान कळेना अशीच अजून अवस्था असल्यामुळे तिथपर्यंत जाता येत नाही. हे सगळे अवयव म्हणजे मी नाही, याचा निराश करायला सांगितलं. याचा अर्थ ते काढून टाकायचे नाहीये. पण हे अवयव, मला हात नसला म्हणून काही फरक पडत नाही. मी एका हाताने काम करू शकते. मला पाय नसला म्हणून काही फरक पडत नाही, एका पायाने चालू शकते. पण तरी सुद्धा दोन्ही पाय गेले, दोन्ही हात गेले, तरी मी जिवंत राहू शकते. ह्याचं भागवतामध्ये उदाहरण आहे. त्यामुळे अशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला कथांमधून दिली जातात. त्याच्या मागचा मतितार्थ आपल्याला काढून घ्यायचा आहे की हे काही नसलं तरी हे अवयव आज ना उद्या क्षीण होणारच आहे. पण मन, आतलं अंतर्यामी असलेलं आत्मतत्व आणि त्याच्या साथीने बुद्धीची जोड, त्या आत्मतत्वापर्यंत जायला, तिथपर्यंत जायला मी म्हणजे नंतर मनबुद्धीच्या पलीकडे तो आहे तिथपर्यंत आपण येणारच आहोत. या सगळे सात सात पाहिल्यानंतर हे सप्त एकरूप कसे आहे हे आपल्या लक्षात येईल. पण आधी एकेकाचं आपल्याला निवेदन त्यांनी केलेलं आहे. एक एक गोष्टी आपल्याला निरोपिल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. त्यामुळे हा समास वाचताना 29व्या आहे पटकन होऊन जाईल असा न वाचता प्रत्येक ह्याचं आपल्या स्वतःशी लावायचंय. आणि प्रत्येक ह्याचं विशेषण परब्रह्माशी लावायचं. हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, हे म्हणजे अमुक अमुक, ते म्हणजे तमुक तमुक, ही परब्रह्माची सगळी उदाहरणं दिली आहेत किंवा विशेषणं लावलेत असं असलं
तर तीच परब्रह्माची विशेषणं आपण आपल्याला लावून घ्यायची आणि त्याप्रमाणे हळूहळू हळूहळू सहज स्थिती प्राप्त करायची. ही सहज स्थिती एकनाथांना होती आणि त्या अनुभवावरती जगन्नाथ स्वामी जनार्दन स्वामींनी त्यांना सहज स्थितीचं ज्ञान करून दिलं. ती त्यांनी आचरणात आणली आणि त्यानुसार त्यांनी ती सहज स्थिती त्याच्यामध्ये लिहिली. ती सहज स्थिती आपल्याला हळूहळू करता येते. प्रापंचिक लोकांना सुद्धा प्रपंचात राहून अलिप्त होता येतं हे सांगण्यासाठी त्यांनी सहज स्थिती ही आपल्याला आशंका निरूपण मधनं पहिल्यांदा सांगितले. या 10 समासामध्ये आपल्याला सहज स्थितीचाच विचार करायचा आहे. वेगवेगळ्या पद्धतीने केलाय. एकदा आपल्या बाजूने केलाय, एकदा परब्रह्माच्या बाजूने केलाय, आता दोन्ही बाजूने केलेलं आहे. कारण ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगतात. त्यातलं आपल्याला जे सोयीचं आहे ते आपण घ्यायचंय. आचरणात आणणं हे महत्वाचं आहे. अशा तऱ्हेने हा सगळा विचार. आत्मनिवेदन म्हणजे काय? तर आत्मनिवेदन म्हणजे मी म्हणजे अवयव नाही, मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे बुद्धी नाही, मी म्हणजे मला सुख दुःख काही नाही, मी म्हणजे आत्मतत्व आहे. हे पंचमहाभूतांपासून निर्माण झालेली पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय म्हणजे मी नाही. मग मी नाही म्हणजे मग ह्याचा उपयोग काय? या सगळ्याचा उपयोग या सहज स्थितीकडे जाण्याकरता मला करायचा आहे. भगवंताच्या दिशेने जाण्याकरता करायचा आहे. या भगवंताने म्हणजे फक्त टाळ फुटायचं नाही, फक्त अध्यात्म करायचं नाही, फक्त प्रवचन ऐकायचं नाही, ते आचरणात आणणं ही शेवटची पायरी जी आहे. श्रवण केलं आपण आतापर्यंत, मनन केलं आपण आतापर्यंत, चिंतन आपण करतच राहतो कारण आपल्या मनात हे विचार येतच राहतात. आपण वेगवेगळी पुस्तकं शास्त्र प्रचिती घेतली. आता जे करायचंय ते आचरण करायचंय आणि आचरणात आणताना आपण साधक आणि सिद्ध, तीव्र साधक आणि सिद्ध याच्या दृष्टिकोनापर्यंत आलेलो आहोत. तिथून पुढे जायचे. मग मी माझाच राहत नाही, मी परब्रह्माच्या हातातलं एक इन्स्ट्रुमेंट आहे. हे माझे सगळे अवयव मी त्याच्यासाठी वापरायचे. तो काय करेल, माझ्यातनं कार्यही करून घेईल, कदाचित माझ्यातनं कुठलंही नामस्मरण न करता फक्त ध्यानातच मला ठेवेल. तो माझा जसा मूळ स्वभाव असेल त्याप्रमाणे तो करेल आणि त्याप्रमाणे तो माझं आयुष्य घडवायला सुरुवात करतो. त्यामुळे माझ्या सर्व किल्ल्या त्याच्या हातात देणं ही सहज स्थिती आहे. हे आत्मस्वरूप होऊन जातो तेव्हा अहम ब्रह्मास्मीचा बोध होतो. त्या आत्मस्वरूपाशी हळूहळू एकरूप व्हायला लागतो आणि मग खऱ्या मीचा शोध लागायला लागतो. मी म्हणजे खोटा मी राहतच नाही, मला काहीच खोटं बोलता येत नाही. मला मी म्हणजे अमुक, मी म्हणजे तमुक, माझं असं आहे, माझं तसं आहे, हे विषयच तिथनं निघून जातो. तो विषय येण्याची गरज पडत नाही. तो आला की आपला हात सुटणार आहे. त्यामुळे अहमची जी अहम अहंता अहंकार तर्प तर सुटलेलंच आहे, ते आता पुन्हा जोडून घ्यायचं नाही. पण अहमची जी सूक्ष्म जाणीव आहे ती आपल्याला अजूनही आवश्यक आहे. या 5-7 स्थिती एकत्र करेपर्यंत सप्तही एकरूप आणि ते 9 ते 15 या समासामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला. आणि मग इथे त्यांनी पुढे म्हटलेलं आहे, आता माणसाला ज्ञान करायचंय, परब्रह्माचं ज्ञान करायचंय. अर्थात ज्ञान हे बुद्धीच्या जोरावर करायचंय. ज्ञान करताना मला ज्ञान झालं ही भावना असायला पाहिजे. हे सगळं मान्य आहे व्यावहारिक ज्ञानामध्ये. पण इथे आपल्याला त्याचं ज्ञान करून घ्यायचं झालं. आता 5 प्रकारचं ज्ञान आपल्याला कसं होतं? नाम, श्रीराम म्हटल्यावर श्रीरामच दिसतो धनुर्धारी. कृष्ण म्हटल्यानंतर आपल्याला मुरली हातात घेतलेला गोपाळकृष्ण दिसतो. म्हणजे त्याचं जे नाम आहे त्याच्यावरनं आपण त्याला ओळखतो. हे नाम म्हटल्यानंतर प्राणी आहे का, पक्षी आहे का, माणूस आहे का, म्हणजे असं सगळ्या गोष्टी आपल्याला ओळखता येतात. गुण, मधुर आहे का, तिखट आहे का, कडवूळ आहे का, विषारी आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातले जे गुण असतात. किंवा तो पतित पावन आहे. गुण अतिशय त्रिगुणात्मक सृष्टी आहे. गुण सांगावे तितके कमी आहे. हे गुणांवरनं आपण त्याला ओळखतो, चांगला वाईट ठरवतो. म्हणजे त्याचं ज्ञान आपण कसं कसं करून जातो. जातीमध्ये आपण स्त्री आहे का, पुरुष आहे का, प्राणी आहे का, पक्षी आहे का, अशा पद्धतीने जाती ओळखतो. क्रिया, मग तो कोणती क्रिया करतोय. पक्षी असेल तर तो आकाशात उडतोय, ही क्रिया करतोय. चांभार असेल तर तो चपला शिवण्याचं काम करतोय. तो कोणती क्रिया करतोय
त्याचे गुण कोणते आहेत, त्याची जाती कोणती आहे, त्याचं नाम काय आहे, या सगळ्याचा संबंध लावल्यानंतर ही व्यक्ती, त्या व्यक्तीचं, त्या ज्ञानाचं, ज्ञानाच्या बाबतीतही तसंच आहे. आपल्याला ज्ञान होतं, त्याची माहिती होते. पण तो कसा आहे? नामातीत, गुणातीत, जातीतीत, क्रियातीत. क्रियाही करत नाही, ती शक्ती सगळं कार्य करते. त्याचा संबंध कुठेही येत नाही. म्हणून तो नामातीत गुणातीत जरी असला, तो अद्वय आहे, अद्वैत आहे. तेथे दुसरं द्वैत नाही. ह्या सगळ्या ठिकाणी त्रिगुण येतात, या सगळ्या ठिकाणी त्रिपुटी येते, त्यामुळे इथे द्वैत येतं. आपल्याला द्वैताकडून अद्वैताचा प्रवास करायचा आहे, पण तो करताना अहम ब्रह्मास्मी, ते ब्रह्मच मी आहे ह्याची खात्री करून घेताना मला ते जाणून घेतलं पाहिजे, माझ्या आतलं ब्रह्म, पिंडी ते ब्रह्मांडी. आधी आतलं ब्रह्म जाणल्याशिवाय मला परब्रह्माचं ज्ञान करून घेता येणार नाही. मग परब्रह्म म्हणजे सकळा परते, तयास पाहता आपण चिते, हे कळे अनुभव मते. सद्गुरु केलिया श्रीराम महाकारण देहाचं निरसन सद्गुरु करण्याची आवश्यकता इथे त्यांनी पुन्हा आपल्याला सांगितले. आतापर्यंत त्यांनी मायाभ्रमाची तुलना आपल्याला करून दाखवली, ते विरुद्ध कसे आहेत ते दाखवले, मायेमध्ये त्याचे सगळे गुण कसे आहेत, तो बहुगुणी कसा आहे हे दाखवले, एकमेकांच्या विरुद्ध कसे आहेत दाखवले, विशेषणांद्वारे सांगितलं. तर परब्रह्माचं वर्णन केलंय, ते पुढच्या समासामध्ये आहे. आणि साधकाने हे ब्रह्म आपण आहोत हे वर्णन आपल्याला कसं लागू पडतं या दृष्टिकोनातनं हा विचार करून हा समास वाचायचा आहे. जसं मी आता सांगितलं, आधार आम्हाला लौकिक दृष्ट्या आहेत, पण मला आधार मुळात कुणाचा आहे, हे आत्मतत्व आहे तोपर्यंत माझा देह आहे. आणि या देहाला मिळणारे जे बाहेरचे आधार आहेत ते अशाश्वत आहेत. आपला आधार हा महत्वाचा आहे, आणि त्या आधाराकडे म्हणजे अंतर्मुख स्थिती करून आपल्याला आता पुढचा प्रवास करायचा आहे. इथे आपण त्याला म्हणतो सूक्ष्मात सूक्ष्म आहे, भूमात भूम आहे, दोन्ही विशेषण लावतो. बघा, तो सूक्ष्मात सूक्ष्म आहे कारण तो आपण त्याच्यासाठी हनुमंताचं उदाहरण यापूर्वी दिलेलं आहे. त्या तिघी जणी त्याला मलविक्षेप आवरण, सिंहिका सुरसा आणि लंकेनी भेटतात, तो जबडा लहान मोठा करतो. म्हणजे हा हनुमंत ही मनाची शक्ती आहे. आपलं मन पण जेवढं सूक्ष्मात सूक्ष्म जाऊ तेवढं भूमात भूमा होतं. म्हणजे जेवढं सूक्ष्म तेवढं विशाल, असं आपल्याला सांगितलं जातं. आपल्याला पटत नाही, जेवढं सूक्ष्म तेवढं विशाल कसं असू शकेल. तर त्याच्या मागचं कारण असं आहे, कापूस आपण घेतला, कापसाचं असं एवढं घेतलं, तो पिंजून पिंजून कापूस दिसतोय, हा स्थूल आहे, हा एवढा मोठा सगळे भर पसरलेला आहे. पण तो असा असा विरळ करत गेलो तर त्यातला तंतू न तंतू, तंतू न तंतू सगळे भर पसरून जाईल आणि आपल्याला दिसणार पण नाही. सूक्ष्मात सूक्ष्म, आधी भूमात भूमा, आधी सगुण, आधी जडाचं चिंतन करत करत आपण इथपर्यंत आलोय. आता आपल्याला अंतर्मुख साधना करायची. आता कुठलंही आलंबन नको, कुठलाही आधार नको. आतमध्ये जो आधार स्थित आहे त्या आधारापर्यंत आपल्याला जायचंय, आणि तो आधार आपल्याला घेताना ध्यानातून आपल्याला खालपर्यंत जायचंय, ते हृदयस्थ परमेश्वराशी भेट करायची, त्याच्यात त्या सूक्ष्मात जायचंय. कारण अंतर्मुख साधना ही सूक्ष्माची साधना आहे, सगुण साधना ही भूमाची साधना आहे. त्यामुळे सूक्ष्मात जायचंय, वासनाच्या ताब्यातनं सुटून वृत्ती निवृत्त करायची. वृत्ती निवृत्त केली की आपोआप ती विशाल करायची आणि विश्वरूप व्हायचंय. आपोआप आतमध्ये जाऊन सूक्ष्म झाल्यानंतर ती वृत्ती जेव्हा सगळं उचंबळून आनंदासह, सच्चिदानंदासह बाहेर पडते, ते परब्रह्म म्हणजे मीच आहे याची जाणीव इथे होते, पिंडात होते, आणि मग ब्रह्मांडात व्हायला लागते, आणि मग अयम आत्मा ब्रह्माचे साध आपल्यामध्ये पडायला लागतात. ह्या सगळ्या गोष्टी मलविक्षेप आवरण आपण याच्या आधीच सोडलेलं आहे, तेव्हा ती मनाची गोष्ट सांगताना आपल्याला छान वाटली. पण सूक्ष्मात सूक्ष्म आणि मोठ्यात मोठं होणं हे मनाचं लक्षण आहे. मारुती ही मनाची देवता आहे, त्यामुळे ती मनाची देवता सूक्ष्म लहान पण होऊ शकते, मोठी पण सूक्ष्मात सूक्ष्म प्रवास ती करू शकते. मी डोळे मिटले तरी आतमध्ये मी भगवंताचं रूप साठवू शकते. मी तोंड बंद केलं तरी आतल्या आत मी त्याचं नामस्मरण करू शकते. हे प्राण मी आत्म घेताना त्या प्राणामध्ये तोच वसलेला आहे हा विचार मी करू शकते. कानाने मी कान बाह्य दृष्टिकोनातून बंद करून टाकते आणि मी कानामध्ये त्याचंच गुंजन ऐकू शकते. तेव्हा ते हृदयापर्यंत येतं. अशी ही अंतर्मुख साधना, ज्याला आपण ध्यान म्हणतो. पण ध्यान लावतो तेव्हा आपल्याला बाहेरचं सगळं ऐकू येतं, तसं नाही.
हे ध्यान म्हणजे साधक आणि सिद्ध पुरुषांचं ध्यान, जे ध्यानात कायमच असतात, अनुसंधानात कायम असतात, ही त्यांची सहज स्थिती आहे. आपल्याला त्या सहज स्थितीपर्यंत जायला वेळ असला तरी प्रपंचातनं अलिप्त होण्याची सहज स्थिती आपल्याला करता येते. ती आपण निश्चितपणे उपभोगू शकतो, आचरणात आणू शकतो. याचा अर्थ प्रपंचात मजा घ्यायची नाही का असं नाही, सगळी मजा घेऊन अलिप्तपणे राहायचं हे महत्व. आपलं जे शरीर आहे, परब्रह्म सगळा परते ते अद्वैत आहे, पण शरीर मात्र द्वैतामध्ये आहे. तयास पाहता आपणच इथे, दुसरे कोणीच नाही. आम्ही माझं स्वरूप जे आहे त्या खोटा मी हा वरचा मी काढून टाकलेला आहे, जो मन आत्मा शरीर यांनी माणूस बनलेला आहे. आपण माणसाचा विचार करू, अहम मनुष्य, मनुष्य जन्म येणं हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे मन आत्मा शरीर यांनी आपलं शरीर बनलेलं आहे. त्यातलं मन आणि शरीर हे अनात्म आहे, पण आत्मा आत्मतत्व आहे. अनात्मा आणि आत्मा हा विचार आपल्याला करता यायला पाहिजे, जो आपण ह्याच्या पूर्वी केलेला आहे, की मन आज आणि उद्या उन्मन होणारे, वरच्या पातळीवर जाऊन बसणारे आणि साक्षी रूपाने पाहणारे. शरीर आज ना उद्या नाश पावणार आहे, पण आत्मतत्व तसंच आहे. म्हणजे आत्मानात्म विचार, त्यातलं सार जे आहे त्याचा आधार घेतला तर तो शाश्वत आधार आपल्याला घ्यायचा आहे. मन शरीर हे सगळं खोटं मी बदलणार आहे, तो आपल्याला बाजूला सारायचा आहे. आणि हे पंचमहाभूताचं ज्ञान जे आहे, हे शरीरही पंचभौतिक आहे, त्याला बाहेरचं पंचभौतिक दृश्य त्याचं ज्ञान होतं, ते ज्ञान करून घ्यायचंय. पण त्याच्या मागचं विभूती तत्व पाहिलं तर ते सौंदर्य आपल्याला जास्त दिसायला लागतं, आणि ते तत्व चराचरामध्ये दिसायला लागतं. आणि हे चराचरामध्ये असलेलं तत्वच ज्या वेळेला आपण पाहायला सुरुवात करतो, तेव्हा ते पंचमहाभूतांच्या पलीकडे आहे. हे ते ज्ञान, ते आत्मज्ञान पंचमहाभूतांपासून निर्माण होणाऱ्या मन आणि शरीराला होत नाही. त्याच्यासाठी त्या आत्मतत्वाची पूजा करावी लागते, अंतर्मुख साधना करावी लागते. आणि ही सहज स्थिती हळूहळू सगळ्यातनं विरक्ती घेत घेत, सगळ्याचा आनंद घेता घेता, सगळ्याची विरक्ती घेता घेता, आपल्यातील आनंद बाहेर, जो खरं म्हणजे आपल्या आतच असतो, शाश्वत असतो, तो आनंद आपोआप बाहेर. म्हणून आपण म्हणतो, संतांना भेटलं की खूप छान वाटतं, सद्गुरूंना भेटलं की खूप छान वाटतं. का छान वाटतं? त्यांच्या आतला आनंद ते आम्हाला देत असतात. तिथे गेल्यावर मन शांत होतं. का होतं? कारण तो आतला आनंद बाहेर येतो, जो स्थायी आहे, जो स्थिर आहे. आम्ही जो आहे उपभोगतो तो बाहेरचा आनंद, तो हळूहळू कमी करायचा आहे, त्याच्यातलं तत्व शोधायचंय. आणि म्हणून मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, देहे भान हे ज्ञान शस्त्रे खुडावे. ज्ञान मिळवायचंय, शाब्दिक ज्ञान, शास्त्र प्रचिती. आता गुरु प्रचितीपर्यंत आपण आलोय, की गुरु आता आपल्याला एक एक गोष्टी सांगतायत, त्याच्यावर विश्वास ठेवून हळूहळू त्या दिशेने मार्गक्रमण करायचंय. म्हणून ते म्हणतात, देहे भान हे ज्ञान शस्त्रे खुडावे, विदेहीपणे भक्ती मार्गेची चालावे, विरक्ती बळे निंद्य सर्वत्र जावे, परी संग सोडून सुखी राहावे. हे काखे घेऊन या दारा, मज म्हणे संन्यासी करा, तर तसं होत नसतं. अशा पद्धतीने गोष्टी घडत नसतात. काही गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो, तेव्हाच ही सहज स्थिती प्राप्त होते. आणि ही सहज स्थिती कशी प्राप्त करायची तर आता आपण बघितलं. एक तर आपण सगळ्यांमध्ये राहून आसक्ती रहित राहता आलं पाहिजे, ते आपल्याला प्रपंचात राहता येतं. अशी उदाहरणं संतांनी आपल्याला घालून दिलेली आहेत. त्याचा विचार करून हळूहळू हळूहळू विरक्त व्हायचं प्रपंचामधनं, पाच विषयामधनं, पाचापाचाच्या गोंधळामधनं. म्हणजे आपल्याला त्या पाचापाचाचं नियोजन करणं सोपं पडतं. त्यातनं बाहेर पडायचं नाही, कारण आपण मायेतच आहोत. त्यामुळे त्यातनं बाहेर पडणं आपल्याला शक्य नाही, पण त्याचं नियोजन करणं आपल्याला शक्य आहे. प्रपंचात राहून परमार्थात कडे वळण्यासाठी याचं नियोजन. म्हणून आपण म्हणतो पाचापाचाचा गोंधळ, विषयांचा, पंचभूतांचा वगैरे आपण हे सगळं पाहिलेलं आहे. हा गोंधळ म्हणजे प्रपंच, पण या सगळ्याचं नियोजन म्हणजे परमार्थ. त्या परमार्थाकडे वळताना सहजपणे हे करायचं, आटापिटा करून करायचं नाही. तेव्हाच ती सहज स्थिती प्राप्त होते. एखादी गोष्ट आपण सहज करून जातो, त्या चांगल्याच गोष्टी घडतात. हेही तितकंच आहे, कारण आपण समजलेलं आहे ही पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय त्याचं इन्स्ट्रुमेंट म्हणून मी काम करते. अशा पद्धतीने विचारांची दिशा बदलते, मनाची धारणा बदलते, आणि बुद्धीची शक्ती आपल्याला
उत्तम दिशे व्यवसायात्मिका बुद्धीकडे नेते आणि हळूहळू आपल्याला प्रपंचातून दूर होण्याकरता ही परब्रह्माची सगळी विशेषणं आपल्याला कशी कशी लावता येतील. पण काही उदाहरणं त्यातली पाहिली, पण विचार करून तेही पुढची पाहू शकतो. आणि त्या पद्धतीने ती उदाहरणं घेत आपण गेलं तर सहज स्थिती याच्याशी कसं निगडीत होता येईल ते आपल्याला बघता येतं. मी म्हणजे हे नाही, मी म्हणजे ते नाही, हे आतापर्यंत आपण शाब्दिक रूपाने बघितलेलं आहे. ते आचरणात आणणं महत्वाचं. आपोआप ते आचरणात आणायला लागलं की त्याचा सगळ्याचा फायदा आपल्यालाच होतो. दुसऱ्या कोणाला फायदा होण्याचा आपण विचारच करायचा नाही. म्हणून स्वार्थ करा साधारे, असं गोंंदवलेकर महाराज म्हणतात. तो स्वार्थ साधण्याच्या दृष्टिकोनातनं याचा विचार करूया आणि इथेच थांबूया. जय जय रघु